काय आलं? मला वाटतं आपण नाही करायला पाहिजे का? का रे? ऑफिशियल मस्त कंपनी फेमस आहे खाऊ गल्ले करण्यासाठी आणि आम्ही पुण्यात इतके एपिसोड केले आहेत पण आम्ही अजूनपर्यंत ट्रू खाऊ गल्ली ओरिजिनल जी जुनी सगळ्यात सर्वात जुनी म्हणजे जेव्हा खाऊ गल्ली हा प्रकार कोणाला माहिती पण होता तेव्हापासून ही गल्ली फेमस आहे खाऊसाठी आणि ऍक्च्युअल खाऊ गल्ली आहे ही. आणि या जागेचं नाव काय सांगा? सारसबाग खाऊ गल्ली. सारसबाग मध्ये एकदम सरस सगळं मिळतं आणि त्यासाठी पहिलं दुकान आपलं जे आहे ते आहे प्रीती ही इकडची पहिली पावभाजी आहे. हो इथून सुरू झाले खाऊ अँड दॅट्स प्रिटी अमेझिंग. दिसतो रंग एकदम बटर बघा बटर आलं की स्ट्रीट वाला फील येतोच. आपल्या घरात असं कोण करू शकत नाही कारण त्यांना आपल्या हेल्थची पर्वा असते. दादा तुम्ही घरामध्ये जो असेल तेवढं बटर टाकाल कधी जेवणात? नाही ना किंमत पण नाही करू ना आपण पण आपण बाहेर लोक बिंदाच खातो हा. म्हणून तर बाहेरचं आवडतं आपल्याला. इथे तुम्ही असा हात घातला आणि काढलात तरी तेल लागतं त्याला. बटर लागतं. बटर लागतं त्याला. आम्ही दोघं भाऊ एकमेकांचं उष्ट खाऊ. हा खाऊ गल्लीत उष्ट खाऊ. हा बटर युक्त पावभाजी. तिखट पावभाजी म्हणजे या पावभाजीला ना ती टेस्टी झाली आहे बटरमुळे. बाकी काय भाजीचा चव भाजीला काय चव विशेष अशी काय चव नाही ना. नाही. पाव मस्त एकदम. पावाला बटर कडक लावलंय. आता एवढं बटर लावलं की चांगलं लागणारच येते. मसाले पण एकदम असे नॉर्मल आहेत. फक्त बटरची टेस्ट जास्त लागते आणि आलं लागते जास्त. लसूण सॉरी टोमॅटोची प्युरी फेल पण नव्हतं ना. नाही बटाटा येतोय. पावभाजी वाईट बिलकुल नाहीये पण त्याला मजा पण नाही. विशेष अशी पण काय नाही. माझ्याकडे मिळतो ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. तर या पावभाजी बरोबर आपल्याला अजून एक गोष्ट खावी लागते ती आहे तवा पुलाव. आणि तवा पुलाव हा माझा सेकंड फेवरेट आयटम आहे पावभाजी नंतर. म्हणून सेकंड मागवलाय. चला खाऊया आपण. 140 रुपयाची आहे ही तवा पुलाव. एक बरं काय त्याचं तेल बी दिसत नाही. आणि खाऊ गल्लीच्या पावभाजीच्या स्टॉलवर तवा पुलाव मॅन्डेटरी आहे. मॅन्डेटरी आहे एकदम. आणि क्वांटिटी याची बरी आहे. ठीक आहे. हो राईसची क्वालिटी चांगली आहे. वाटाणा भरपूर पडलाय मुबलक आहे. तुम्ही सांगा पहिलं मी नाही बोलणार. ही चवीसाठी नाही खायचा पोट भरून खाण्यासाठी. मला खूप ओके वाटला. हा म्हणूनच म्हणलं मीठ पण कमी याच्यात. राईसची क्वालिटी चांगली आहे 100%. वाटाणे चांगले आहेत. गोष्टी चांगल्या आहेत बट चवच मिसिंग आहे याच्यात. हा मग तेच म्हणलं मी चवीसाठी नाही. हा घेतलाय तर खावा आणि गपचिप जावा. हा तुझे पैसे वेस्ट नाही होणार कारण तुझं पोट भरणार आहे पोट भरणार म्हणून म्हणलं 100%. पण तुझं मन भरेल का तर नाही. माझ्याकडनं ह्याला नो थम्सअप. घेतला तर खावंच लागणार आहे म्हणून सिंगल हा थम्सअप. त्यामुळे सिंगल थम्सअप आहे. ऑफिशियल सिंगल थम्सअप. आम्ही काय करतो का पार्सल घेतो माणूस घेतो. हा तर आता आम्ही सेकंड स्पॉटला आलो. त्याचं नाव काय दादा? रसरंग 24. रसरंग 24ला आलो होतो आम्ही. आणि 24मध्ये आहे पावभाजी आणि तवा पुलाव. आणि ह्याची पावभाजी बघायला तरी बरी वाटते रंगाने. हा मग जरा होप्स म्हणजे जागे झाले त्याचा रंग बघून फक्त. पण ते पाव असं झालं की जसे आपले स्वतःचे पाय हा. पाण्यात खूप वेळ राहिले की टाच कशी होते तशी झाली. तसं झालंय हे पाव सुरकुतले. त्या याच्यात ना बटर कमी आहे. दॅट्स अ गुड साईन की एवढं बटर आपण घरात पण टाकू. इतकं ठीक आहे. कांदा टाकूया भरपूर सारा. आणि बीट पण दिलं. काकडे आणि बीट एक प्रकार वाढलेला याच्यामध्ये. रंग वाढवले ना त्यांनी नाव रसरंग असल्यामुळे. हा रंग वाढले. आता पाव पण एकदम कमी बटर आहे. नॉट दॅट चिपचिपा असं तेल हात लावलं की कुठे तेल नाही पाहिजे. दॅट्स अ गुड साईन. गरम पहिल्या पाव भाजीपेक्षा थोडीशी चवदार आहे. थोडीशी पण तिखट काय नाही. त्याने बनवताना बरं टाकलं भरपूर. हा त्यामुळं मला माहिती काय लागतं हे वरण लागतंय. वरण भात आहे. ही सारसबागची खाऊ गल्ली पुण्याची शान होती कधी काळी. हो यार. पण त्यावेळेस आपले सगळे बांधव इथं काम करताना दिसत होते. ती टेस्ट होती आपली मराठी. आता याला मराठी टेस्ट राहील. बीट चांगलं आहे. छान बीट आहे एकदम. बीटला काय बीट नाही. पावभाजी एकदम ओके यार. मग असं नाही की वाईट आहे की खाऊ शकत नाही. पण ह्याला पावभाजीनं काय बोलू. दाल मखनी आणि वरण यांचं मिक्सर वाटतं. पुलामध्ये कॅप्सिकम आहे. गाजर नाही आहे. टोमॅटो आहे. वाटाणा आहे. सॉरी टू से अन्नाला नाव ठेवून आहेत. भाताचं सुद्धा फिलिंग नाही आहे. भात नुसता जरी खाल्ला तरी चवदार लागतो. पुलाव आहे हा. तवा नाही येतात कुठे. उलट ह्याच्यात जास्त खडा मसाला चांगला आहे. आता हे वरण आहे म्हटल्यानंतर वरण भात सारखं खाऊन बघत काय बदल होतो.
भात म्हणून चांगला आहे, वाईट नाही, बिलकुल पण वाईट नाही. जर घेतला आहे, पैसे भरले तर संपू शकतो. हा कसं आहे हा तवा पुलाव नाही. तोबा 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 थाळा मूड खराब कर दिया. एवढं ते कलर दिसतो ते लागत का बरं नाही दादा? मग तेच सांगतोय ना. नुसता रंग आहे वाटतं. ते लागतच नाही काही. अरे ऍटलीस्ट वाटाणे तरी लागले पाहिजे. फक्त गरम मसाला लागतो. कमेंट करून सांग की जर पावभाजी नाही खायची तर काय खायचं. तसं नाही, पण बोर्ड तर सगळ्याच्या याच्यावर पावभाजीच लावलेली आहेत ना. पहिलं पावभाजी आहे. हा आणि स्ट्रीट फूड मध्ये पावभाजी ऍक्च्युली फेमस असते. कुठेही खाल्ली तरी चांगली लागते पावभाजी. बघ दोघांना पण नो थम्सअप. फक्त असं नाही की त्यांनी घाण बोलवलं म्हणून माझ्याकडनं ऑफिशियल नॉर्मल हा थम्सअप घेतलंय तर खावं लागेल. घेतलं तर खावं लागेल तुम्हाला. आम्ही मानसला पार्सल करून चाललो. आम्रपालीकडनं मला जरा होप्स वाटतायत दादा. बघूयात कारण मला. मग यानं मग विचारलं ना तर नाही का आम्रपालीचं नाव सांगितलंय. हा तर मला असं वाटतं आम्रपाली आपल्याला देऊ शकतं ती पावभाजी आपण बघतो. चला बघा या पावभाजीकडनं मला अपेक्षा जरा वाढलेल्या आहेत दादा. हा. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला दिसलं हे अमूल बटर सेपरेटने दिलेलं आहे. इट्स अ व्हेरी गुड साईन. कारण मला बटर कुठे ह्याच्यात जास्त असं वरून टाकलं दिसलं नाहीये. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जो तवा पुलावचा रंग असला पाहिजे तो हा रंग आहे. यासाठी या रंगासाठी मी तवा पुलाव खातो. तर जरासं होप वाटतंय. वाढलेले आहेत. कारण ज्या पहिले दोन होते त्यांचे होप डाऊन करून टाकले आहेत. अपलिफ्ट करायला ही जागा वाटते मला. आणि जागेला गर्दी पण आहे. भरपूर लोक बसली आहेत. बटर उडाची गरज आहे. नाही आधी असं खाऊन बघूयात आपण. असं खाऊन बघूया. कला कला काय बघू. पाव थंड आहे. करून ठेवलेला दिसतोय पाव. हा ना किंवा कुणा जर कॅन्सल झालेला असू शकतो काय माहिती. आपण मानसारखं व्हायचं. मानसारखं सोफिस्टिकेटेड पावभाजी घेऊया आपण. बोला दादा बोला. ह्यात पण मला वरणचा फील येतोय थोडा. ही पुणेरी पावभाजी आहे का? पुण्यात अशीच पावभाजी मिळते. आणि मला हा जेन्युनली क्वेश्चन पडलाय. मला माहिती आहे की पुण्यात पाणीपुरीमध्ये वरण टाकतात. हा पण पावभाजी पण मी वरण टाकतो हे माहिती नव्हतं. तिखट वरण आहे हे. कुठे घंटे आहे तुमची पावभाजी? घंटे कुठे? मसाल्यात घंटे आहे, तुम्हाला टेक्निकमध्ये घंटे आहे, कशात घंटे आहे पावभाजी? वाईट नाहीये हा पण ही पावभाजी नाहीये. हा. मंगेश मग खाऊ. असं वाटलं की आम्ही लोक मुद्दाम बोलतो. ये कहाँ फंस गया भाई मैं. तिघांपेक्षा बेटर आहे. हो बेटर आहे. दाल तडका वाटतं. दाल तडका पण तडका चांगला असतो. हा म्हणजे मी याच्यावर इडली खाऊ शकतो. हा इडली घट्ट सांबार आहे मग. घट्ट सांबार माझ्याकडे याला म्हणजे खाऊ शकता म्हणून थम्सअप. यात मसाला चांगला दिसतो मला. हे बघ अरे काजू पण आहे यात. हा हा थोडासा पुलाव वाटतोय त्या हा, दोन खरं- पुलावपेक्षा. खरं बोलतात. हा पुलाव लिटरली वासरात लंगडी गाय शहाणी आहे. सगळ्यांमध्ये हा बेटर आहे. चांगला आहे हा तवा पुलाव वाटतो. हा तवा पुलाव वाटतोय. या तवा पुलावचा तो तवावाला फील आहे. मसाला बरोबर लागतो मसाला. आहे. तिखट पण चांगला आहे. त्याचं काजू टाकला आहे. लसूणचा फ्लेवर चांगला लागतोय. स्ट्रॉंग लसूणचा फ्लेवर लागतोय. लिटरली याला कॉम्पिटिशन एवढी वीक आहे ना. त्यामुळं मला माझ्याकडे मिळतो ऑफिसचं डबल थम्सअप. तुमच्याकडनं ऑफिशियल डबल थम्सअप. त्याला थम्सअप मिळू शकतो, ह्याला डबल का नाही मिळू शकत. हा तवा पुलावमध्ये क्वालिफाय होतो. क्वालिफाय होतो म्हणजे जर क्रिकेटची टुर्नामेंट आहे आणि वर्ल्ड कपची मॅच लागली आहेत तर नेदरलँड आहे. क्वालिफाय झाली वर्ल्ड कपला. जिंकेल का नाही जिंकेल, कुठपर्यंत पोहोचेल नाही माहिती. पण ऍटलीस्ट वर्ल्ड कपला आले तरी की नेदरलँड वर्ल्ड कपला आले आहे. हा तवा पुलाव आहे. किती चांगला आहे हा प्रश्न आहे. पण त्याचा तवा पुलाव तरी आहे. तवा पुलाव पण मिळायचा इथं. तवा हा तवा तर मिळत होता. चला हा पण माणूसला पॅक होतोय. मानसी मजा आहे आज. तर आम्ही आम्रपालीवरनं आता कुठे होतो दादा आपण? आम्रपालीच्या समोरच अंबरकडे आलो होतो आम्ही. आणि आम्ही ते काय खाणार आहोत गेस करा. सांगा. जो गेस करेल तो आमच्या पुढच्या व्हिडिओत असेल. पावभाजी आणि सगळे येतीलच आता व्हिडिओ. मंगल भावानया मंगल. सुगंध चांगला येतोय.
एकदम डार्केस्ट पावभाजी आहे. हा आतापर्यंत खाल्लेली हा एकदम डार्केस्ट पावभाजी आहे. पुलाव पण चांगला वाटतोय. हा प्रॉमिसिंग पुलाव म्हणजे कॅप्सिकम एकदम भरभरून आहे बघ. लाल कॅप्सिकम पण आहे. टोमॅटोला मसाला मस्त लागला आहे. तर हे नंतर खाऊया. ते खाऊया. एक बरं आहे की यांनी परत बटर सेपरेट दिलेलं आहे. बटर आहे इथे अमूलचं. ही पावभाजी आहे. मला वाटतं त्यांनी बनवताना टाकलंय बटर त्याच्यामध्ये. हा असू शकतो. आणि सर्वात सावळी पावभाजी आहे. हा उन्हात तिला शिक्षा केलेली वाटतं. आणि पाव पण एकदम कडक केलेले तिने. चला आपण कांदा टाकूया पहिला. तर आपला रंग तर दिसतो चांगला आहे. मस्का भरपूर आहे. बटर द मोमेंट ऑफ ट्रूथ आता होणार आहे. ही पावभाजी चांगली आहे का वाईट आहे आता बघूया. वाईट नसतेच पण खरी आहे का बघूया. चमचमीत बनवली आहे. म्हणजे हे लागत नाही वरण. नाही वरण लागत नाही. पहिली पावभाजी वरण लागत नाही. वरण लागत नाही नाही आणि पावभाजी पण लागत नाही. नाही पावभाजी असू शकते बाबा. सेम ही सेम पावभाजी अशी झाली आहे ना हा. ही क्वालिफाय होते पावभाजी म्हणून. मी सांगतो तुम्हाला. म्हणजे ही क्वालिफाय केलंय ना. हो हो हो. मग हे काय जपान नेपाळ. नेपाळ मसाला टाकून त्यांनी मस्त त्याला चमचमीत केला. बात तर सही आहे. ॲटलीस्ट जरा तिखट बिकट काहीतरी चव तरी आहे ह्याला. आणि चमचमीत मेन पण आहे म्हणजे पूर्ण. तो वरणवाला जो मगापासून मला फील येतो तो वरणवाला फील येतो बिलकुल नाही. हा नाही. आता तवा खाऊया. पोलीस आले. बंद होतं लाईन वाले. 10 वाजले आणि पोलीस येऊन हॉर्न भरून गेले. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आणि सगळ्यांच्या लाईट बंद झाल्या. सगळे बंद झाले त्यामुळे 10च्या आत यायचे. त्यामुळे 10च्या आत यायचं आहे. त्याला तर 10 नंतर लाईट बंद होतात. आता बघूया लाईट परत कधी येतात. हॅलो. हा काय अरे आवडतात. थँक्यू सो मच. इकडे ते कॅमेरा दे. आमचा माणूस की मेहनत करतो बघा. एका हातात लाईट एखादा लाईट एखादा कॅमेरा. जो माणूस आज लाईट नाही तर कॅमेरा पकडणार होता तो आला नाही. याच्यासाठी आम्ही पावभाजी घेऊन चाललो. ते टॉप ला घेऊन चाललो. न आल्याचं गिफ्ट. चला दादा आता तवा पुलाव होऊया आपण. दिसतो तर भाई खरा तवा पुलाव वाटतो तर आहे. आणि पावही चांगले असल्यामुळे जरा ह्याच्याकडनं मध्ये वाढलेल्या अपेक्षा आहेत. खूप ड्राय. अपेक्षा भंग. खूपच ड्राय. काय झालं लफडा. तुकाराम मुंडे आले. खूपच ड्राय आहे. तवा पुलाव ओके. नॉट ओके. नॉट ओके. तवा पुलाव नॉट ओके. पण घेतलाय तर खावं लागणार. मानसला. आता लाईट पण संपली गेलेली आहे. पोलीस पण आलेले आहेत. आणि आम्हाला अनफॉर्च्युनेटली हा एपिसोड संपवावं लागणार आहे. आम्हाला माहिती होतं की 10 वाजता बंद होतं. मला वाटलं खाऊ गल्ली म्हटलं ती काहीतरी चालू असेल 11 वाजेपर्यंत. पण 10ला सगळं चिडीत चूक झालेलं आहे. तुकाराम मुंडेंनी आपला जलवा इथे पण दाखवलेला आहे. व्हेरी डिसअपॉइंटिंग पावभाजीचा एपिसोड झालेला आहे. मला सारसबागच्या खाऊ गल्लीचा आहे. खाऊ गल्लीचा. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा की आम्ही काय चुकलोत का की आम्ही काय चुकीचं खाल्लंय का इथे येऊन. काही वेगळं खाल्लं पाहिजे होतं का. आणि काही शॉप्स नाही ते आता हेच एवढे 4 सांगितले ते आणि सगळीकडेच पावभाजी. सगळे पावभाजी प्रत्येकाचं दुकानाच्या बाहेर पावभाजीत लिहिलंय. तर पावभाजी आम्ही ट्राय केली खायला आणि नाही एवढी आवडली. ही त्यातल्या ही पावभाजी त्यातल्या बेटर होती. त्यातल्या त्यात म्हणजे वासरात लंगडी गायपेक्षा ही वासरात बिन दुधाची गाय. शाणी. तर असं सगळा सीन आहे. तुम्ही सांगा कमेंट करून की अशा कुठल्या खाऊ गल्लीमध्ये कुठे चांगली पावभाजी मिळते. आम्ही जाऊन नक्की ट्राय करू. आणि तुम्हाला असेच कुठले असे ऑनेस्ट आणि खरे एपिसोड बघायचे असतील तर कमेंट करून सांगा की नेक्स्ट टाइम पुढे जाऊ आणि कुठला पडदा फास्ट करू. हा बोल ना मानस. तुम्ही जेवायला काय काय करू मी जेवायचं? अरे आम्ही तुझ्यासाठी ना तवा पुलाव आणतोय एकदम बाप. ठीक आहे चालेल. हो मला किती वेळ लागेल? थोड्या वेळात पोहोचतो. आम्ही आणलाय भाई तुझ्यासाठी तवा पुलाव. ठीक आहे. ओके ओके तुला आवडतो का तवा पुलाव? हो आवडतो. हा चालेल आणतो तुझ्यासाठी. हो चालेल.